एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक महानगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी गटनेते कार्यालयात कामकाजाची औपचारिक सुरुवात केली। या निमित्ताने राजीव गांधी भवन येथील कार्यालयात पत्नी अर्चना बोरस्ते यांच्यासह सत्यनारायण पूजा करून तीर्थप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर, माजी आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर विलास शिंदे, मवीचे सरचिटणीस नितीन ठाकरे, नाना महाले, भक्तिचंदास महाराज, लक्ष्मण सावजी, रंजन ठाकरे, नगरसेवक प्रवीण तिदमे, शाहू खैरे, गुरमीत बग्गा, सुधाकर बडगुजर, केशव पोरजे, राजू लवटे, निवृत्ती अरिंगळे, अर्जुन टिळे, दशरथ पाटील, शैलेश कुटे, नगरसेवक राहुल दिवे, जॉय कांबळे, प्रवीण जाधव, सुवर्ण मटाले आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, सर्वपक्षीय नगरसेवक, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अजय बोरस्ते यांनी सांगितलं की महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते कार्यालय हे प्रत्येक नाशिककरांसाठी सदैव खुले राहणार असून नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि सूचनांचं त्वरित आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। नागरिकांनी कोणतीही अडचण असल्यास बेधडकपणे कार्यालयात येऊन आपले प्रश्न मांडावेत, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। नाशिक महापालिकेतील शिवसेनेच्या अधिकृत कार्यालयाचं आज उद्घाटन होतं आणि मला आनंद वाटतोय की नाशिक शहरातील सर्वच प्रमुख पदाधिकारी असतील, सर्वपक्षीय नेते असतील, सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आज या कार्यालयाला भेट दिली। शिवसेनेचं हे कार्यालय म्हणजे मला असं वाटतं की नाशिककरांसाठी एक हक्काचं व्यासपीठ आहे। मला सर्व नाशिककरांना सांगायचं की शिवसेना गटनेता कार्यालय हे तुमचं कार्यालय आहे। या कार्यालयात कुठली समस्या असेल, काही सूचना असतील, आपण निश्चितपणे या, आपलं स्वागत आहे। आणि आज सर्व पदाधिकाऱ्यांनी, विशेषतः सर्व सिनियर पदाधिकाऱ्यांनी मला ज्या शुभ आशीर्वाद दिले त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि नाशिककर आपलेही आभार मानतो। मला पुनश्च एकदा आपल्याला एकच सांगायचं आहे, शिवसेनेचं गटनेत्याचं कार्यालय जे आपलं कार्यालय आहे। आपला कुठलाही विषय असेल तर आपण बेधडक या, आपलं इथे स्वागत आहे। जय महाराष्ट्र।